नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत की विमा हा का आवश्यक आहे. विमा याची आवश्यकता मानवी जीवनामध्ये कशा पद्धतीने असते, नेमकी विम्याची आवश्यकता काय आहे, या बाबीवर आपण या लेक्चरमध्ये लक्ष केंद्रित करणार आहोत. मित्रहो, कोणत्याही व्यक्तीला, ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, तिच्या जीवन जगताना तिला सामान्य व्यक्ती म्हणूनच ती जीवन जगत असते. मग त्यामध्ये मोठ्यात मोठी श्रीमंत व्यक्ती, गरीबातली गरीब, रस्त्यावर मोलमजुरी करून राहणारी व्यक्ती, या दोनही व्यक्ती सामान्य व्यक्ती म्हणूनच जीवन जगत असतात. या दरम्यान कोणत्याही व्यक्तीला संकट कधी येईल आणि कसं येईल याची शाश्वती देता येत नाही. त्यामध्ये अपघात असो, नैसर्गिक संकट असो, त्याचबरोबर मानवीकृत संकट असो, या सर्व संकटाचा सामना प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे विमा नसेल तर आयुष्यामध्ये जोखमीची जी काही जोखीम जी आहे त्या जोखमीचा मोबदला या वेगळ्या पद्धतीने आपल्याला चुकवता येऊ शकतो. मग विमा का महत्वाचा आहे? हा सामान्य जीवन जगत असताना या विम्याचं सर्वसामान्य व्यक्तीला, त्याचबरोबर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला याची काय गरज आहे, ही गरज आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येत असेल. अपघातासमयी, त्याचबरोबर अपघातानंतर, त्याचबरोबर एखादी नैसर्गिक अथवा मानवकृत संकट जर आपल्यावर आली असतील तर त्या संकटाला तारणारा एकमेव असा घटक जो विमा आहे असं आपल्या लक्षात येत असेल. मग या विम्याच्या अनुषंगाने याची आवश्यकता आपण वेळोवेळी अनुभवतो आहोत. अपघात झाला की आपल्याला नुकसान भरपाई ही विमा कंपनीकडूनच दिली जाते जर आपण विमा काढला असेल तर. त्याचबरोबर आपण जर आजारी पडलो असो, त्या आजारी पडल्यानंतर आपण आपल्या मेडिक्लेम केला असेल तर आपल्याला या विम्याची जी काही मदत आहे ती मदत आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकते. यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू अशी की जर आपल्याकडे विमा नसेल तर आपण आपल्याकडील जी काही जोखमीची बाजू आहे, आपल्याकडील आपल्या आयुष्याची जी काही जोखीम आहे, ती जोखीम कोणाकडे हस्तांतरित करू शकत नाही. ती हस्तांतरित न करू शकल्यामुळे आपल्याला या विम्याची जी काही परतावा आहे तो परतावा आपल्याला भेटू शकत नाही. मग विम्याची आवश्यकता जशी मानवाला आहे, सामान्य व्यक्तीला आहे, तशी ती व्यापाऱ्यांना आहे, व्यापारी वर्गाला आहे. समाजाला लागणाऱ्या विविध वस्तू आणि सेवांचा पुरवठा हे व्यापारी लोक, व्यावसायिक लोक करत असतात. मग त्या माध्यमातून ते समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास ही व्यापारी मंडळी मदत करत असतात. मग यांना सुद्धा काही अडचणी येतात, ज्यामध्ये व्यापार चालवत असताना नैसर्गिक संकटांना त्यांना सामोरे जावं लागतं. त्याचबरोबर मानवी संकटांना त्यांना सामोरे जावं लागतं, ज्यामध्ये सामाजिक असंतोष असेल, कामगाराचा असंतोष असेल, त्याचबरोबर अपघात असेल, त्याचबरोबर बंद असेल. या बाबी या व्यापारी वर्गाला या व्यापार करताना, व्यवसाय करताना त्यांना बघाव्या लागतील. मग जर जीविताला हानी झाली असेल तर या कर्मचाऱ्यांची हानी झाली असेल किंवा व्यापार चालवत असताना, उद्योग चालवत असताना त्या उद्योगामध्ये काही नैसर्गिक हानी झाली असेल, त्या नैसर्गिक हानीची भरपाई करण्यासाठी विमा हा फार महत्वाचा असतो. विमा जरी जीवित हानी भरपाई करू शकला नाही तरी आर्थिक नुकसानीची भरपाई मात्र विमा करत असतो. म्हणून व्यापाऱ्यांना कार्य अखंडपणे चालवण्यासाठी या विम्याची मदत होत असते. मग या विमा न घेतल्यामुळे व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान होत असते. मग विमा उद्योजकांना मदत करत असतो. एखाद्याला मदतीचा हात देणे हा विम्याचा धर्म आहे असं आपण म्हणू शकतो. देशांच्या सर्वांगीण विकासामध्ये लहान मोठे जे काही उद्योजक आहेत त्या उद्योजकांचा अतिशय मोठा वाटा आहे. मग त्या उद्योजकांना काय काय प्रसंगांना सामोरे जाऊ लागत किंवा जावे लागते, तर कामगाराचा असंतोष असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, हिचा ऱ्हास असेल, यासारख्या बाबी या छोट्या मोठ्या उद्योगांना विमा हा तारण्याकरता महत्वाचा असतो किंवा विमा मदत करत असतो. त्यानंतर
आपण पाहतोय की उद्योग चालवत असताना इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा आयात निर्यातीच्या व्यापारासाठी आयात निर्यात व्यापारासाठी विमा फार महत्वाचा असतो. कारण की आयात निर्यात व्यापाराला देशाच्या आर्थिक विकासात अनन्यसाधारण महत्व आहे. मग आयात निर्यात होत असताना एका व्यापाराचा माल दुसऱ्या देशात जातो, दुसऱ्या प्रांतात जातो. मग हा माल जात असताना ही आयात निर्यात होत असताना अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्या सर्व संकटाची जाणीव आपल्या सर्वांना असते. म्हणून आयात निर्यात व्यापार नियमितपणे चालून राहण्यासाठी तो व्यापारी काय करतो, तो व्यापारी आपल्या आयात निर्यातीवर ट्रान्सपोर्टेशनवर विमा काढतो. त्याचबरोबर पुढचा महत्वाचा जे काही मुद्दा आहे तो म्हणजे विमा हे कृषी क्षेत्रात सुद्धा महत्वाचा असतो. जर आपण पाहिलं तर देशातील बरेच उद्योगधंदे हे शेतीवर किंवा कृषीवर अवलंबून असलेले दिसतात. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे त्यावर उद्योगाचं जे काही भवितव्य आहे ते भवितव्य अवलंबून असतं. जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला नाही तर परिस्थिती विपरीत होऊ शकते. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये एक वेगळं संकट येऊ शकतं. म्हणून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार अतिशय चांगल्या प्रमाणे लक्ष देत असतं. शेतकऱ्यांसाठी विमा कृषी क्षेत्रासाठी विमा सरकार काढत असतं. मग विम्यामुळे पिकाची होणारी जी काही नुकसान आहे ती नुकसान भरपाई शेतकरी वर्गाला मिळते. त्यामुळे शेतकरी वर्ग थोड्याफार फरकाने का होईना आपल्याला पुढील हंगामासाठी त्याची मानसिकता जी आहे ती मानसिकता सकारात्मक करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो. मग शेती जर पिकली नाही तर भारतीय अर्थव्यवस्था त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था चालेल का, हाही महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याचा दिसून येतो. म्हणून जर भारतासारख्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला जर शेतकरी जगला तरच देश जगेल. म्हणून शेतकऱ्यांसाठी विमा हा फार महत्वाचा असतो. म्हणून शेती क्षेत्राला सुद्धा हातभार लावण्याचं काम हे विमा क्षेत्र करत असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. याचप्रमाणे सामान्य नागरिकांच्या ज्या काही बचती आहेत किंवा मोठ्या व्यापाऱ्यांच्या ज्या काही बचती आहेत त्या बचती आजकाल बँकेमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत. मग माझ्या बचतींना सुरक्षित ठेवण्याचं काम विमा करतो. मी माझ्या सेव्हिंगवर माझ्या गुंतवणुकीचा माझ्या बचतीचा हा विमा काढू शकतो. आपल्याला माहित आहे की उद्योजक त्याचबरोबर व्यापारी यांच्या ठेवी जर सुरक्षित राहिल्या नाही आणि त्या ठेवीबाबत जर काही अनिष्ट घडलं तर त्यांना गुंतवणुकीसाठी कुठल्याही प्रकारची मदत होणार नाही. जर त्यांच्याकडे विमा नसेल तर त्यांच्याकडे विमा असेल तर त्यांचं झालेलं नुकसान त्या विम्याच्या परताव्याने किंवा विम्याच्या मदतीने ते भरून काढू शकतात. म्हणून विमा हा ठेवींना सुरक्षितता पुरवण्याचं काम करतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जेणेकरून ठेवीदारांच्या बँका व पतसंस्थांवरील जो काही विश्वास वाढण्यासाठी या विम्यामुळे काय होते, मदत होते. त्याचबरोबर पुढचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे की विम्याची आवश्यकता का असते. ही विम्याची आवश्यकता आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या घटकांचं महत्व आहे. जसं कृषी क्षेत्राचं महत्व आहे, जसं उद्योग क्षेत्राचं महत्व आहे, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं सुद्धा फार महत्व आहे. मग व्यापार व उद्योग सेवांचा विकास करत असताना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा ह्या द्याव्या लागतात. उदाहरणार्थ वाहतूक असेल, दळणवळण असेल, टपाल सेवा असेल, संग्रहण असेल इत्यादी यांच्या सेवा पुरवण्याचं काम सेवा क्षेत्र करत असतं. यामध्ये अनेक धोके संभवतात व त्यातून प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान होऊ शकतं. अशा व्यवसायातून प्रचंड प्रमाणात मानवी भांडवली गुंतवणूक झालेली असल्यामुळे या सर्व बाबींचं रक्षण होणं गरजेचं असतं. आणि या सर्व बाबींचं सेवा क्षेत्रातल्या सर्व बाबींचं रक्षण कोण करतं तर तो विमा करत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मित्रहो, कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी त्या व्यवसायाला असलेली गुंतवणूक तितकीच महत्वाची आहे, त्याचबरोबर ती गुंतवणूक सुरक्षित महत्वाची आहे. जर मी एखाद्या व्यवसायात गुंतवणूक केली तर त्या व्यवसायात होणारा नुकसान टाळण्यासाठी मला विमा हा घ्यावा लागतो. म्हणून उद्योग व्यापार व्यावसायिकांना विमा हा काय असतो, विमा हा संरक्षणाची एक संरक्षण असतं जे नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांनी स्वतःवर कवच माध्यमातून ते संरक्षण तयार केलेलं असतं. मग या विम्याच्या माध्यमातून समाज उपयोगी योजना साकारण्यासाठी याचा विम्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी सुद्धा विम्याची आवश्यकता असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक असतात, अनेक उद्योजक असतात, तसेच अनेक कर्मचारी सुद्धा असतात. मग उद्योग व व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारा जो काही कर्मचारी वर्ग असतो तो त्या कर्मचारी वर्गाला सुद्धा
विमा नेहमीच आवश्यक असतो। मग जर कर्मचाऱ्याच्या बाबतीत काही अरिष्ट झालं, कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये काही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक संकट ओढवलं, तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मृत्यू, त्या कर्मचाऱ्याला मृत्यू आल्यास त्या कुटुंबावर येणारे जे काही संकट आहे, त्या संकटाचा एकमेव तारणहार जो असतो तो विमा असतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणून कर्मचारी वर्गांच्या दृष्टीने विमा हा अतिशय महत्वाचा घटक आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं। कारण या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये कधी कुठलं अरिष्ट कुठल्या वेळेस आपल्या नशिबाला येईल ते आपण सांगू शकत नाही। म्हणूनच विम्यासारखा घटक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज निकडीचा झालेला आहे, तो आज गरजेचा झालेला आहे। म्हणून प्रत्येकाने तो विमा काढला पाहिजे। कारण विमा जर आपल्याकडे नसेल तर आपण जर मेडिकल पॉलिसी काढली नसेल तर आपल्याला औषधोपचार किंवा आपल्या नशिबाला आलेली की एखादी मोठी सर्जरी ही आपण करू शकत नाही। आपण सर्वांनी कोविडमध्ये अनुभव घेतला असेल की आपल्याला जो काही मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आहे तो खर्च इतका होता की जर एखाद्याकडे विमा नसेल त्या काळामध्ये तर त्या व्यक्तीच्या जीविताचं खबरदारी घेणारं त्या जगात कोणी नसायचं, आपल्याला हा अनुभव आलेला आहे। त्यामुळे प्रत्येकाने विमा घेतलाच पाहिजे, तो कुठल्याही कंपनीचा असो। या ठिकाणी आपण कुठल्याही कंपनीचं समर्थन करणार नाही, कारण हे अकॅडमिक लेक्चर आहे, त्यामुळे विमा फार महत्वाचा आहे आणि आवश्यक आहे। कारण औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्चाची जी काही तरतूद आहे ती तरतूद तुम्ही जो प्रीमियम भरता त्या प्रीमियमच्या आधारावर ती विमा कंपनी तुम्हाला देत असते। मग हे होत असताना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये विमा हा नितांत आवडीचा आणि गरजेचा आहे। त्याचबरोबर विमा हा जे काही तळागाळातील लोक आहेत, जे काही सामान्य वर्ग आहे, त्या सामान्य वर्गाच्या भविष्याचा सुद्धा आधार हा विमा बनलेला आहे। जो मग आरोग्याचा विमा असेल, तो कुटुंबाचा विमा असेल, तो व्यक्तिगत आयुष्याचा विमा असेल, या सगळ्या विम्याची जी काही महत्वाची जडणघडण आहे, महत्वाची गरज आहे, ती गरज या सर्वांच्या आयुष्यात आज निकडीची बनलेली आहे आणि महत्वाची बनलेली आहे। कारण आयुष्य हे एकदाच असतं, ते कुठल्याही संकटांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर विम्याची अतिशय महत्वाची भूमिका आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते। म्हणूनच विमा हा आपल्याला आज आपण ज्या ईश्वराला मानता त्या ईश्वरापेक्षाही जास्त मोठा झालेला आहे, कदाचित असंही म्हणायला या ठिकाणी काही हरकत नाही। म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं संकटांना सामोरे जावे लागेल। या अनुषंगाने त्या संकटाची प्रखरता कमी करण्यासाठी, त्या नुकसानीची प्रखरता कमी करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर जो काही विमा महत्वाचा आहे तो विमा आपल्याला मदतीचा हात देऊ शकतो, तो तारणहार ठरू शकतो। म्हणून प्रत्येकाला विमा हा आवश्यक असल्याचं दिसतं। मित्रहो, आज या लेक्चरमध्ये आपण विमा आणि विम्याची जी काही गरज आहे ती गरज अधोरेखित केली। म्हणून आज या ठिकाणी आपण थांबूया, परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।